सरंबळवाडी, लिंगनूर, कुंभळहाळ आणि निंगुडगे येथे सत्कार कार्यक्रम, दीर्घसेवा पूर्ण केलेल्या जवानांचा सन्मान, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, जय जवान जय किसान फाउंडेशनसह विविध संघटनांचा पुढाकार। गडिंग्लज तालुक्यातील विविध गावांमध्ये भारतीय सैन्य दलात दीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा उत्साहात सत्कार करण्यात आला। सरंबळवाडी इथं 18 वर्ष सेवा पूर्ण केलेले संजय अस्वले यांचा गावकऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी सेवानिवृत्त हवालदार अजय अस्वले, आई, वडील आणि पत्नी उपस्थित होते। गडिंग्लज येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात लिंगनूर येथील DAC मधून 26 वर्ष सेवा केलेले सुभेदार गुरगोंडा पाटील तसंच आर्टलरी रेजिमेंटमध्ये 24 वर्ष सेवा केलेले दयानंद चोथे यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला आजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशनचे सल्लागार सुब्राव पाटील, शिवाजी भोसले, सदस्य मारुती चोपडे, बळवंत ढेकळे यांच्यासह लिंगनूर संघटनेचे कार्यरत सुभेदार बसवराज पाटील, विजयानंद पाटील, बसाप्पा हुक्केरी, अभिजित दावणे आदी उपस्थित होते। कुंभळहाळ इथं 24 वर्ष सेवा पूर्ण करून आर्टलरीमधून सेवानिवृत्त झालेले सचिन येणेचेवंडी यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला नंदनवाडचे अध्यक्ष निंगप्पा मगदूम, सचिव ज्योतिबा सुतार, परशुराम मगदूम, बाळू सुतार उपस्थित होते। तसंच हलकर्णीचे अध्यक्ष इमाम हुसेन पानारी, उपाध्यक्ष भीमा सासगिरी, तेरणीचे उपाध्यक्ष संभाजी कुरळे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। दरम्यान निंगुडगे येथील सुपुत्र ज्योतिबा महादेव चौगुले यांनी भारतीय सैन्य दलातील आर्टलरी रेजिमेंटमध्ये 24 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्ती स्वीकारल्याबद्दल दसरा चौक इथं त्यांचा सत्कार करण्यात आला। आजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लजच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी सचिव रामकृष्ण शेंडे, सल्लागार सुब्राव पाटील, सुभाष गावडे, जयवंत नगरे, शिवाजी भोसले, सदस्य मारुती चोपडे, सर्जेराव शिंदे यांच्यासह अध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते। तसंच निंगुडगे संघटनेचे दशरथ मगदूम, विश्वनाथ परीड, शिवाजी शिंदे यांच्यासह कुटुंबीय आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।